महायुतीमधनं शिवसेनेला ही जागा सुटल्यानंतर दोन फॉर्म शिल्लक राहिलेले आहेत, प्रसाद बापू हिरे आणि गोकुळजी गीते. या संदर्भामध्ये प्रसाद बापू हिरेंची देखील गिरीश भाऊंची चर्चा झाली. गणेशजी गीतेंशी देखील ज्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे त्यांच्याशी देखील चर्चा झाली, कारण गोकुळ गीते हे त्यांचे बंधू आहेत. आणि याच्यामध्ये असं ठरलं की जे काही आम्हाला सांगायचं होतं दोन्ही उमेदवारांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यांनी आज रात्रीची वेळ मागितलेली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलतील, मी देखील उद्या सकाळी त्यांच्याशी बोलणार आहे आणि बोलणं सकारात्मक होतं एवढंच मी सांगतो. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? नाही, आत्ता चर्चा झाली. चर्चा करून शेवटी कसं आहे की त्यांना देखील त्यांच्या लोकांशी बोलावं लागेल, त्यांना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आता मी शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून भाऊंना विनंती केली, भाऊंनी महायुतीचे नेते म्हणून त्यांना विनंती केलेली आहे. आणि असं कुठे चित्र नाही आहे की कोण नकारात्मकच होऊन चर्चा पुढे गेली. चर्चा सकारात्मक झाली. काही मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांसमवेत गिरीश भाऊंची देखील टेलिफोनिक चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यातनं जे मी परवा संध्याकाळी तुम्हाला सांगितलं होतं तेच मी सांगतो की मी फार आशावादी आणि सकारात्मक आहे. याच्यातनं चांगलंच घडेल. पण काय आश्वासन आपल्याकडनं काय देणार? नाही, बघा, गणेशजी गीते असतील किंवा गोकुळजी गीते असतील, यांना काहीतरी कमिटमेंट करायची आणि कमिटमेंटच्या आधारे आम्ही करायचं, हे त्यांनी कुठची कमिटमेंट आम्हाला नको म्हणून सांगितले, कारण ते गिरीश भाऊंचं नेतृत्व मानतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आमच्यामध्ये वाद लावण्यासाठी ज्या पद्धतीनं डिलिंग चाललेलं आहे, असं चाललेलं आहे, तसं चाललंय, ह्याच्यामध्ये 1% नाही, 0.01% पण तथ्य नाही. कारण गणेश गीते म्हणजे मी नाशिकमधलं नाही, तुम्ही सगळे नाशिकमध्ये आहेत. त्याच्यामुळे गणेश गीतेंना अशा सगळ्या गोष्टीची काय आवश्यकता आहे किंवा गोकुळ गीतेंना अशा कुठच्या गोष्टीची आवश्यकता आहे अशातला अजिबात भाग नाही. शेवटी असे निर्णय घेत असताना पॉलिटिकली त्यांचं फ्युचरमधलं करिअर काय, त्यांच्या बंधुराजांचं फ्युचर, या चर्चा होणारच ना. पण त्याच्यासाठी जे काही सोशल मीडियाला काही जे अल्पसंतुष्ट आहेत, काही जे विघ्न संतोषी आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोन भावांबद्दल काही पसरवण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा तुम्ही जाहीरपणाने निषेध करतो. कारण माझ्यापेक्षा गणेश गीतेंना तुम्ही सगळे ओळखता, ते अतिशय चांगल्या पद्धतीने गिरीश भाऊंचे आहेत, तसं निलेश आहे, तसं ते आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांची नाहक आर्थिक ह्याच्यावरनं बदनामी करणं हे काही योग्य नाही. ह्याला राजकारण म्हणत नाहीत. हा मला असं वाटतं की अतिशय घृणास्पद प्रकार आहे. त्याच्यामुळं अशा कुठच्याही प्रकारची कमिटमेंट नाही. पण शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर कुठेतरी थांबायला सांगितलं, शेवटी फ्युचरमध्ये माझ्या करिअरचं काय हा प्रश्न येणारच ना. त्याच्यामुळे त्या संदर्भात गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे आणि गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल. त्याच्यामुळं मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल.